आपण वरून सध्या भावेश्वरचं जे काही स्थान आहे ते पाहत आहोत. आता असंच आपण खाली जाणार आहे. दोन्हीकडूनही पायऱ्या आहेत. याही साईडनं खाली मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि हे अंडरग्राऊंड जे आहे, पहिले भुयारात मंदिर होतं. भावेश्वर मंदिर नांदेड सीताराम कुडो यांनी बांधलेलं आहे असं बोर्ड या ठिकाणी लावलेलं आहे. आणि आपण प्रत्यक्ष नांदेड येथील श्री क्षेत्र भावेश्वर हे स्थानवंदन सध्या आपण करत आहोत. बऱ्याच लोकांचं स्थान दर्शन घडलेलं असतं. काहीचं स्थानवंदन होत नाही, म्हणून मी पुन्हा या ठिकाणी आलेलो आहे. श्रीकृष्ण महाराजांची सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपण पाठीमागे देवळीमध्ये विशेष आहेत, तेही आपण सध्या वंदन करत आहोत. श्री क्षेत्र भावेश्वर येथील विशेष वंदन आपण सध्या करत आहोत. त्याचबरोबर हे मंदिर कसं आहे तेही तुम्हाला दाखवत आहे. खूप खोल आहे. हे उंच मंदिर वरती बनवलेलं आहे. आणि डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूनेही इथे तळघरात खाली येण्यासाठी पायऱ्या आहेत. पुन्हा एकदा आपण भावेश्वर मंदिरातील जे काही स्थान आहे ते वंदन करूया. तसंच आपण वरती या पायऱ्याने वरती जात आहोत. इथे विडा सुपारी पानसाठी या ठिकाणी नारळ वगैरे आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी एक मोठा आरसा देखील बसवलेला आहे, पण तो बऱ्यापैकी खराब झालेला दिसतोय. आता इथून आपण वरती पायऱ्याने जाणार आहोत. या ठिकाणी देखील धूप वगैरे लावलेले दिसत आहेत. वरूनही हे मंदिर आपण पाहत आहोत. आता आपण या पायऱ्याने वरती जाऊया. वरती स्थान आहे तेही आपण पाहूया. आणखी पायऱ्या आपण वर चढत आहोत. आणि वरून आपण सध्या पुन्हा एकदा स्थानाचं दर्शन घेऊया, स्थान वंदन करूया. अति उंच वरती बांधकाम केलेलं आहे आणि खाली स्थान आहे. या ठिकाणी
इथे देखील स्थान दाखवलेलं आहे. मंदिराचा सभामंडपाचा परिसर, बाहेरचा भाग कसा आहे तेही दाखवतो तुम्हाला. या साईडला काही द्विज गोरक्षांचे जे काही विशेष आहे ते आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. यापूर्वीही मी या ठिकाणी आलेलो होतो. अनेक विशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पाठीमागे मंदिर, आता मागची ही बाजू आपण पाहूया कशा पद्धतीचं आहे ते. मागे इकडं भोजनासाठी याच्यासाठी हे शेड केलेलं आहे. चला आपण पुन्हा एकदा मंदिराचा या साईडला टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे. आपण पुन्हा एकदा मंदिराची समोरची बाजू पाहूया. हे विशेष वंदन आपण पुन्हा करत आहोत. समोरचं पटांगण खूप मोठं आहे.